तुमच्यावरती खूप कर्ज झालं आहे आणि तुम्ही काही केलं ते कर्ज फिटत नाहीये खूप आणि पैसा येण्याचे स्तोत्रही जास्त आहेत. पण कर्ज जशास तसं आहे. तर ही कारणं तुमच्यासोबतही घडतायत का एकदा चेक करा. त्यामुळे तुम्ही कर्जाच्या बाहेर येत नाहीये आणि कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होत नाहीये. तर जर तुम्ही कोणाकडून मंगळवारी पैसे घेत असाल, तर त्याचं कधीच ऋण तुमच्याकडून फिटणार नाही आणि ते कर्ज जशास तसं वाढत राहणार आहे, पण कमी होणार नाहीये. त्यामुळे कोणाकडून उधारीवरती पैसे घेत असाल, तर ते मंगळवारी घेऊ नका. ते ऋण तुमच्यावरती बोजा चढत राहतं, उतरत नाही. किंवा तुमच्या घरापुढे एखादी गटार किंवा नाला असेल, अस्वच्छता असेल, चपल्यांचे ढिगारे पडलेले असेल, तर तेही तुमचं कर्ज कधीच उतरू देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये आरसा पूर्व दिशेला असेल, तरीही तो कर्ज वाढण्याचाच एक मार्ग आहे. किंवा तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी दुकानातून मीठ घरात घेऊन येत असाल, तर तीही कर्ज वाढण्याची लक्षणे आहेत आणि तुम्ही या कर्जाच्या बाहेर येऊ शकणार नाही. त्यासाठी तुमच्याकडून काही चुका होत असतील, तर ह्या चुका सुधरवा आणि या कर्जाच्या बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि ज्या चुका घडतायत त्या सुधारण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं कर्ज कमी व्हायला सुरुवात होईल आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईन. त्यासाठी आपल्या आराधिकाताई चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.